आडोशी बोगद्याजवळ 5 वाहनं एकमेकांना विचित्रपणे धडकल्यामुळे सकाळपासून महानगरांची वाहतूक धीमी झालेली आहे। मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गांवरती 3 ते 4 किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागलेल्या आहेत। सकाळी 7:30च्या दरम्यान आडोशी बोगद्याजवळ 2 कार, 2 ट्रक आणि 1 कंटेनर एकमेकांवरती आदळले, ज्यामध्ये दोन्ही कारचा चक्काचूर झालेला आहे। या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सध्या या गाड्यांना रस्त्यावरून हटवण्याचं काम सुरू आहे। डॉक्टर दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडेची आज कोठडी संपत असल्यामुळे त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। साधारणतः 1च्या सुमारास पुण्याच्या न्यायालयामध्ये सीबीआय त्याला हजर करेल। याआधी सीबीआयने तावडे हा दाभोलकर हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केलेला आहे। त्यामुळे या संदर्भात सीबीआय न्यायालयापुढे काही ठोस पुरावे देतंय का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आरोपी वीरेंद्र तावडे हा सनातन संस्थेचा साधक आहे। काही दिवसांपूर्वी सीबीआयने त्याच्या घरी आधी छापा टाकला आणि त्यानंतर त्याला अटक केली आहे। दरम्यान पानसरे हत्या प्रकरणातही तावडेची चौकशी होण्याची शक्यता आहे। कोल्हापूर पोलिसांना पुणे न्यायालयाने तशी परवानगी देखील दिलेली आहे। तावडे हा कोल्हापुरात 6 वर्ष वास्तव्यास होता। दरम्यान तावडेने सनातनच्या संघटनेचं काम केलेलं होतं आणि त्यामुळे कॉम्रेड पानसरेंच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणांना डॉक्टर तावडेवरती संशय आहे। इकडे खडसेंनंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावरती 5 एकर जमीन लाटल्याचा आरोप काँग्रेसनं केलेला आहे। या जमिनीची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात न केल्यामुळे महाजन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे। 2002 मध्ये भुसावळ तालुक्यातील मणिपूर गावातील 5 एकर जमीन गिरीश महाजन यांनी कारखान्यासाठी घेतली। शेतकऱ्यांना कारखान्यामध्ये नोकरी देऊ असं आश्वासन ही जमीन घेताना देण्यात आलेलं होतं, पण या जमिनीवरती कारखाना उभाच राहिला नाही असं काँग्रेसचं म्हणणं आहे। महाजन यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून टाकले। आम्ही राजीनाम्याची मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे करतो आहोत की त्यांनी तात्काळ यांचा राजीनामा गिरीश महाजनांचा घेतला पाहिजे आणि चौकशी त्या ठिकाणी केली पाहिजे। यामध्ये सामान्य दलित वर्गातल्या सामान्य गरीब कुटुंबियातल्या लोकांच्या जमिनी या ठिकाणी माननीय मंत्री महोदय आणि खडसे आणि इतर सगळ्या मंडळींनी आणि भाजपच्या नेत्यांनी या ठिकाणी स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। या कारखान्यासाठी 7 डायरेक्टर निवडले गेलेत। त्यात एकनाथ खडसे आहेत, त्यांचे बंधू आहेत, हरिभाऊ जावळे आमदार आहेत, गुरमुख जगवानी आमदार आहेत, मी पण त्यातला एक सदस्य आहे। असे 7 लोकांच्या नावाच्या ठिकाणी निवडले गेले आणि त्या संदर्भात शेअर जमा करून आम्ही त्या ठिकाणी जवळपास 84 एकर जमीन त्या ठिकाणी मानपूर गाव बोजोड तालुक्यात, खरं म्हणजे मी ते गावही पाहिलं नाही, ती जमीनही कुठे पाहिली नाही, मी फक्त एक डायरेक्टर त्याच्यामध्ये होतो। लॉटरी घोटाळ्यावरून जयंत पाटलांवरती झालेल्या आरोपांवरती आतापर्यंत मूग गिळून बसलेल्या राष्ट्रवादीची अखेर प्रतिक्रिया आलेली आहे। सत्ताधाऱ्यांना भीती वाटत असल्यामुळे ते राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केलाय। 2001 ते 2009च्या आघाडी सरकारच्या काळामध्ये ऑनलाईन लॉटरीद्वारा अब्जावधींचा महसूल बुडवला गेला आणि चौकशीचा अहवाल तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या सांगण्यानं दाबला गेला असा आरोप माजी सनदी अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी केलेला आहे। पण आजकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि आमच्या नेत्याची भीती एवढी घेतलेली आहे की भाजप आणि सत्ताधाऱ्यांनी की आज सत्तेत असताना सुद्धा त्यांना आमच्यावरती आरोप केल्याशिवाय त्यांचा दुसरा दिवस निघत नाही। त्यामुळे हे आरोप बेछूट आहे, त्यांच्यात काय अर्थ नाही। खरं तर त्या कुलकर्णीची चौकशी लावण्याच्या बाबतीमध्ये आम्ही सरकारकडे मागणी करणार आहोत। सर्वोच्च न्यायालयाने दिघ्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्यास स्थगिती दिलेली आहे। मात्र या निर्णयामध्ये दिघ्यातील सर्वच अनधिकृत इमारतींना हा निर्णय लागू नाही असा दावा आता एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि इमारतीमधील घरं रिकामी करण्याचं काम सुरू झालेलं आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिलेला असताना दिघ्यातील लोकांना ऐन रस्त्यावर पावसाळ्यात येण्याची वेळ झालेली आहे। दिघ्यातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात पांडुरंगा इमारतीतील रहिवासी आणि शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली होती। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हे बांधकाम पाडू नये, 31 जुलैपर्यंत हे बांधकाम पाडू नये असे आदेश दिलेत। त्याचबरोबर सरकारने 31 जुलैच्या आत अनधिकृत बांधकामांसंदर्भातील राज्याचं धोरण स्पष्ट करावं असंही सांगितलेलं आहे। पनवेल जवळच्या शिरढोण परिसरामध्ये आज पहाटे टायर
टायरच्या गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात आलेली आहे. पहाटेच्या दरम्यान लागलेल्या या आगीमुळे या परिसरामध्ये सर्वत्र धुळीचं साम्राज्य पसरलेलं होतं. सुरुवातीच्या क्षणाला अग्निशमन दलाला या आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये अडचणी येत होत्या, पण अखेर अग्निशमन दलाच्या प्रयत्नांना यश आलं आणि या आगीवरती नियंत्रण मिळवणं शक्य झालं. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याची कारणं समजू शकलेली नाहीत. आता यामध्ये किती नुकसान झालंय याचा तपास सध्या घेतला जातोय. माणसाच्या शिकारीबाबत पहिल्यांदाच सिंहांबरोबर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. इतकंच नव्हे तर हत्येसाठी आरोपी ठरलेल्या एकूण 18 सिंहांना कैदेतही ठेवलं गेलेलं आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अहमदाबाद जवळच्या गावांमध्ये या सिंहांची दहशत होती. 3 महिन्यात या सिंहांनी 4 जणांची शिकार केली आहे, तर 6 जणांना गंभीर जखमी केलं आहे. चौकशीनंतर 18 सिंहांपैकी ज्यांनी माणसांवरती हल्ले केले असतील त्यांना आजीवन कैदेत ठेवलं जाणार आहे. माणसांची शिकार कोणत्या सिंहाने केली यासाठी शिकार झालेल्या ठिकाणचे पायाचे ठसे घेतले जाणार आहेत आणि ज्या सिंहांच्या पायाचे ठसे घटनास्थळाच्या ठस्यांशी जुळतील त्यांना दोषी ठरवलं जाईल. याशिवाय कैदेत असलेले किती सिंह माणसांवरती हल्ले करतात याची माहिती करण्यासाठी म्हणून अजून अनेक चाचण्या घेतल्या जाणार आहेत.